नमस्कार, माझं नाव अर्चना. डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता रक्षाबंधन येणार आहे, तर भावाला आवर्जून अशी मी काजू कतलीची रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. भाव तुमचा खुश होईल की तुम्ही ही काजू कतली घरी बनवली म्हणून. तर त्यासाठी ही रेसिपी बनवली आहे. त्यासाठी मी अशा पद्धतीने 1 वाटी काजू घेतलेले आहेत. तुम्ही तुकडा वगैरे अशा पद्धतीने पण घेऊ शकता. आणि आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि हे जे काजू आहेत ते आपल्याला 1-2 तास भिजायला ठेवायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे भिजायला ठेवलेले आहेत. 2 तासानंतर तुम्ही बघू शकता काजू हे अशा पद्धतीने छान भिजलेले आहेत आणि हे सर्व काजू आपल्याला अशा पद्धतीने चोळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता काजूला किती घाण आहे आणि याचं पाणी पण किती घाण झालेलं आहे. तर 2 वेळा हे काजू मी छान असे धुवून घेतलेले आहेत आणि दुसऱ्यांदा आता हे जे काजू आहेत ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि याची आपल्याला पेस्ट करायची आहे. तर मिक्सरमध्ये पल्स मोडवर फिरवत ही पेस्ट करून घ्यायची आहे. तर थोडंसं बॅटर मला थिक वाटतंय म्हणून मी 2 चमचे यामध्ये दूध घातलेलं आहे आणि परत पल्स मोडवर हे बॅटर आपल्याला स्मूथ वाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता ही काजूची पेस्ट तयार झालेली आहे. आता एक पॅन घ्यायचा आहे आणि या पॅनमध्ये ही काजू कतलीची पेस्ट टाकायची आहे आणि यामध्ये मी अर्धी वाटी पिठी साखर टाकलेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने हे तुम्हाला जसं गोड हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता. तर मी अर्धी वाटी टाकलेली आहे 1 वाटीला. तर अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतरच आपल्याला हे गॅसवर आटवून घ्यायचं आहे. तर त्याआधी काय करायचं आपल्याला एक बटर पेपर घ्यायचा आहे. त्यावरती तूप लावून हे बटर आपल्याला हे करून घ्यायचं आहे. तूप लावून घ्यायचं आहे बटर पेपरला आणि आता गॅस चालू करून आपल्याला हे बॅटर आता थिक करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता स्टार्टिंगला हे बॅटर खूप चिपचिप आहे. म्हणजे तुम्ही बघू शकत असाल की हे पूर्ण पॅनला पण चिपकत आहे आणि जे आपण स्पॅच्युला यूज करत आहे त्याला पण जास्त चिपकत आहे. पण जसं आपण हे बॅटर छान शिजवत जाईल ना तसं हे पॅन वगैरे सोडतं. तर तुम्ही बघू शकता 1-2-3 मिनटानंतर हे बॅटर असं झालेलं आहे आणि थोडंसं पॅन सोडत आहे. तर याच्यावरून आपल्याला कळतं की आपलं बॅटर छान झालेलं आहे की नाही. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी परत याला छान असं कंटिन्यू आपल्याला मिक्स करायचं आहे मिडियम गॅसवर आणि याला थोडंसुद्धा आपल्याला असंच सोडता येत नाही कारण ते खाली लागू शकतं. म्हणून याला कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने थोडंसं पॅन वगैरे सोडत आहे म्हणून मी चेक करत आहे. तर तुम्ही बघू शकता याला हे 1 मिनटानंतर आपण चेक करणार आहोत थंड झाल्यानंतर. तर अशा पद्धतीने हलवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता मी याला चेक करत आहे. तर हे बॅटर बघा चिपचिप वाटतं आहे म्हणजे हे आपलं तयार झालेलं नाही आहे. म्हणून याला परत मी आता शिजवून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता हे बॅटर छान पॅन पण सोडत आहे. तर अजून एकदा मी परत याला काढून घेतलं आणि बघितलं तर हे हाताला आपलं चिपकत नाही आहे. म्हणजे हे बॅटर आपलं छान परफेक्ट तयार झालेलं आहे काजू कतलीसाठी. तर तुम्ही बघू शकता पॅन पूर्ण सोडत आहे हे बॅटर म्हणजे तयार झालेलं आहे. तर हे आपल्याला बटर पेपरवर काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने थंड करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला पटपट करायचे असतील तर तुम्ही अशा पद्धतीने मी जसं करत आहे तसं थंड करून घेऊ शकता. नसेल तर तुम्ही अशाच पद्धतीने 1-5 मिनटं बॅटर बटर पेपरवर ठेवून थंड होऊन फॅनखाली ठेवून तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी थंड करून घेतलेला आहे. आता याचा गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला आणि हे जे बॅटर आहे तर बटर पेपरवरच मी लाटणार आहे. त्यासाठी मी लाटण्याला तूप लावून घेतलेलं आहे आणि बटर पेपरवर हे बॅटर ठेवून आपण छान असं लाटून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता मस्त असे पांढरे शुभ्र हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. म्हणजे जसं मार्केटमध्ये काजू कतली मिळते ना तसे हे पांढरे शुभ्र दिसत आहे. तर अशा पद्धतीने मी अर्धा इंच जाडीवर हे ठेवलेलं आहे. तुम्हाला जशी जाडी हवी आहे तसं तुम्ही ठेवू शकता. तर अशा पद्धतीने मी कट करून घेत आहे. जर तुम्हाला कोणता वेगळा शेप द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता. तर मी अशा पद्धतीने डायमंड शेपचं कट याला देत आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशी ही काजू कतली पांढरी शुभ्र आपली तयार झालेली आहे. याला एक 10 ते 15 मिनटं साईडला असंच ठेवून द्यायचं आहे.
तर तुम्ही बघू शकता 10 ते 15 मिनटानंतर तुम्हाला दिसतच असेल की आपली काजू कतली किती पांढरी शुभ्र तयार झालेली आहे. आणि आपण कोणताही पाक न करता ही काजू कतली अगदी सोप्या पद्धतीनं केलेली आहे. तर या रक्षाबंधनच्या वेळी तुम्ही ही काजू कतलीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूप मस्त होते, छान होते आणि बिघडायचा चान्सच नाही, एकदम परफेक्ट होते. तर तुम्ही बघू शकता किती मस्त अशी पांढरी शुभ्र काजू कतली तयार झालेली आहे. जर ही काजू कतलीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काजू कतलीची रेसिपी कशी झाली ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर तुम्ही बघू शकता किती मस्त ही झालेली आहे. तर असे या 1 कप काजूपासून 25 ते 30 काजू कतली होतात. तर तुम्हाला मी दाखवते किती छान झालेली आहे बघा. याचा थिकनेसपणा आणि मस्त मार्केटमध्ये मिळते ना तशी झालेली आहे. तर एकदम सॉफ्ट अशी ही काजू कतली तयार झालेली आहे. या रक्षाबंधनला तुम्ही ट्राय करू शकता. भेटूया आपण आता नेक्स्ट रेसिपीमध्ये. थँक्यू.